18 जानेवारीला मौनी अमावास्या आहे आणि या अमावास्येच्या दिवशी काही वस्तू आपल्याला दान करायच्या आहे, दिवा आपल्याला लावायचा आहे आणि यासोबतच काही वस्तू आपल्याला चुकून सुद्धा दान करायच्या नाहीये। मौनी अमावास्या ही अत्यंत महत्त्वाची अमावास्या आहे आणि ही या वर्षातली पहिली अमावास्या आहे। बघा, या अमावास्या तिथीला मौनी अमावास्या असं म्हटलं जातं, कारण ही अमावास्या जी आहे या दिवशी आपल्याला काही गोष्टींचा त्याग करायचा असतो। मौन म्हणजे बघा, आपल्याला मौन अवस्थेत असतो, म्हणजे आपण काही बोलत नाही, काही क्रिया आपण त्यावेळेस करत नसतो। अतिशय दुर्मिळ योग आलेला आहे, तर त्यामुळे या मौनी अमावास्येच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची जमेल तशी छोटी मोठी सेवा जी आहे ती करायची आहे। आणि या दिवशी काही सेवा केल्यामुळे, काही उपाय केल्यामुळे आपल्याला पितरांचा आशीर्वाद मिळतो। मी नेहमी सांगते, पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेणं आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतं, कारण पितृदोष डोक्यावर असेल ना तर आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये यश मिळत नाही। म्हणून सगळ्यांनी काही छोटे मोठे काही उपाय केले, अमुक एक दिवशी अमावास्येच्या दिवशी दान करणं वगैरे, या गोष्टींमुळे पित्र प्रसन्न होतात। तर सगळ्यात पहिले बघा, मौनी अमावास्येच्या दिवशी काय केले जाते, तर मौनी अमावास्येच्या दिवशी आपल्याला पवित्र नदीमध्ये आंघोळ करायची आहे। यासाठी आपण आंघोळीला नाही जाऊ शकत, पाण्यामध्ये 2 थेंब तुम्ही गोमूत्र आणि 2 थेंब गंगाजल टाका, त्याच्याने घरातल्या सगळ्यांनी आंघोळ करायची आहे। त्यानंतर या दिवशी बघा, दान करण्याला खूप महत्त्व आहे, तर तुम्हाला जमेल तसं तुम्हाला दान करायचं आहे। यथाशक्तीने काही तुम्ही दान करू शकता। स्नान आणि दान हे या दिवशी केल्यामुळे मनुष्याला सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते। जे काही कळत नकळतपणे चुका झाल्या असतील त्यापासून मुक्ती मिळते। तर बघा, या दिवशी स्नान आणि दानाला खूप महत्त्व आहे। यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे, ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये पितृदोषाच्या समस्या असतील तर त्यांना या दिवशी काही उपाय केल्यामुळे, सेवा केल्यामुळे त्यांचा पितृदोष कमी होतो आणि आपोआपच मग आपले प्रॉब्लेम जे आहेत ते सुटायला लागतात, त्याला मार्ग मिळतात। म्हणून जीवनामध्ये कुठल्याही प्रकारच्या समस्या येत असतील तर पहिले तुम्ही पितरांना प्रसन्न करण्यासाठी जे काही उपाय केले जातात ते करा। त्यातलेच काही उपाय आपण या मौनी अमावास्येला करू शकतो की ज्यामुळे आपल्याला पितृदोषापासून आराम मिळतो। यानंतर मौनी अमावास्येच्या दिवशी बघा, संध्याकाळी महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला दिवा लावायचा आहे। पणती लावा, कणकेचा दिवा लावा, चालेल। तेलाचा आपल्याला साधा दिवा लावायचा आहे। महादेवांच्या पिंडीवर पाणी अर्पण करायचं आहे, पांढरं फूल अर्पण करा, नमस्कार करा आणि दिवा लावायचा आहे। यानंतर या अमावास्येला काय करायचं तर सगळ्यात पहिले आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे। आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे। मौन राहायचं आहे। बघा, दिवसभर मौन म्हणजे आपण अगदी मौन कम्प्लिटली असं नाही करू शकत, जॉबला वगैरे जावं लागतं। पण लक्षात ठेवा, या दिवशी विनाकारण कोणाशी कटकटी, अति बोलणे हे टाळलं गेलं पाहिजे। कामापुरती तुम्ही जेवढं शक्य असेल तेवढंच बोला, जेवढं तुम्हाला मौन पाळता येईल तेवढं तुम्हाला मौन पाळायचं आहे। तुमचा देवघर देवारा स्वच्छ करा, मुख्य दरवाजा स्वच्छ करा, छान फुलं अगरबत्ती देवघरामध्ये लावा, धूप दीप याने आपलं देवघर अगदी तुम्ही उजाळून टाका। भगवान विष्णू, त्यानंतर शिवांची या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे। सूर्यदेवांना सुद्धा तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र, विष्णू सहस्रनाम तुम्हाला जमेल त्या गोष्टी तुम्ही यूट्यूबला लावा, चालेल। तुम्ही बघा, ट्रॅव्हलिंग करताय, जॉबला जाताय, त्यावेळेस तुम्ही कानामध्ये हेडफोन्स टाकून या गोष्टी ऐकल्या तरी सुद्धा त्याचा खूप फायदा होतो। पवित्र दिवशी काही छोट्या छोट्या गोष्टी केल्या ना, त्याचा आपल्याला कुठे फायदा होईल हे आपल्याला कधीही सांगता येत नाही। यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा, या दिवशी आपल्याला मांसाहार वगैरे या गोष्टी टाळायच्या आहे। बरेचसे लोक कांदा लसूण खात नाही, पण बघा, तुम्हाला शक्य असेल तर कमीत कमी मांसाहाराचा नियम तुम्हाला कटाक्षाने पाळायचाच आहे, ठीक आहे। यानंतर बघा, संध्याकाळी सुद्धा तुम्हाला देवघरामध्ये छान असा दिवा लावायचा आहे। तुळशीजवळ दिवा लावा, फक्त संध्याकाळी तुळशीला स्पर्श करू नका। देवघराजवळ दिवा लावा, तुळशीजवळ तुम्हाला दिवा लावायचा आहे। आणि या सगळ्या गोष्टी केल्यामुळे आपले जे पित्र आहेत त्यांना सुद्धा शांती मिळत असते। आणि अमावास्येचा दिवस असा आहे ना की घरातल्या सगळ्या वाईट गोष्टी संपून टाकण्यासाठी या दिवशी आपण छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर घरातली नकारात्मकता, वाईट गोष्टी, करणी बाधा या सगळ्या गोष्टी निघून जातात आणि घरामध्ये सुख शांती नांदत असते। म्हणून या गोष्टी आवर्जून करा। मांसाहार, त्यानंतर काही मद्यपान वगैरे व्यसनं हे तुम्हाला करायची नाही आहे। अमावास्येच्या दिवशी नख कापायचे नसतात, केस कापायचे नसतात, ठीक आहे। या अगदी छोट्या गोष्टी आहे, हे तुम्ही दरवेळेस लक्षात ठेवा। घरामध्ये भांडण तंटे होणार नाही ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण अमावास्येचा दिवस माता लक्ष्मीचा दिवस असतो। आपण बघा, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पण अमावास्या असते। संध्याकाळी तर अजिबात घरामध्ये कटकटी, घरामध्ये टीव्हीचा मोठा आवाज वगैरे या अशा चुकीच्या गोष्टी बिलकुल करू नका, कारण मग आपण म्हणतो बघा की माझ्याच बाबतीत असं दुःख काय येतं, मग आपण या गोष्टी करताना म्हणतो की हे याच्याने थोडे असं होणार आहे, हे केल्याने काही होत नाही, अमावास्या असली म्हणजे काय झालं, असा आपण विचार करतो, पण हे चुकीचं आहे, असं बिलकुल करू नका। यानंतर या दिवशी काय दान करायचं आहे, अन्न, वस्त्र, तूप, गूळ, तीळ, गहू या उपयुक्त वस्तू तुम्हाला गरजूंना दान करायच्या आहे।
कोणालाही दान करू नका. मौनी अमावस्येच्या दिवशी शक्यतो पांढरी मिठाई, पांढरे कपडे, पांढरी तीळ, चप्पल, अन्नदान हे दान करणं शुभ मानलं जातं. ठीक आहे. यामुळे पितरांचे भरभरून आशीर्वाद मिळतात. पितृदोष कमी होण्यासाठी आपल्याला याची मदत होत असते. आता ह्या झाल्या वस्तू काय दान करायच्या ते मी तुम्हाला सांगितलं, पण काही वस्तू आहेत त्या चुकून पण आपल्याला दान करायच्या नाही. ठीक आहे. तर बघा, सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला अमावास्येच्या या दिवशी, मौनी अमावस्येला लोखंडाच्या वस्तू काही दान करू नका. भलेही मग तुमच्या घराकडे तुम्ही कोणी काही मागायला आलं वगैरे, आपण काही वस्तू वगैरे घरातल्या अडगळीचं सामान कधी काढतो, तर त्यावेळेस तुम्ही लोखंडाच्या वस्तू चुकून पण तुमच्या घरात, समजा कामाला मावशी पण येते, त्यांना तुम्ही हे घेऊन जा गं, ही वस्तू मला लागत नाही, असं करू नका. दुसऱ्या दिवशी द्या चालेल, पण मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला लोखंडाच्या वस्तू दान करायच्या नाही आहे. त्यानंतर तेल तुम्हाला दान करायचं नाही आहे. त्यानंतर मीठ जे आहे माता लक्ष्मीला प्रिय आहे, तर त्यामुळे मीठसुद्धा तुम्हाला दान करायचं नाही आहे. ठीक आहे. आणि या काही गोष्टी आहे, यासोबतच काळ्या रंगाच्या वस्तूंचं सुद्धा या दिवशी, अमावस्येच्या दिवशी दान करू नये. तर बघा, दान काय करायचं, दान काय नाही करायचं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. माझ्या मते हे तुम्हाला आता कळालं असेल, काय दान करायचं आणि काय नाही. यानंतर अमावस्येच्या दिवशी तुम्हाला काय खरेदी नाही करायचं आहे. तर या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला बघा, शक्यतो मौनी अमावस्येला झाडू खरेदी करायचं नाही आहे, चांदीच्या वस्तू खरेदी करायचं नाही आहे. नवीन घरातली एखादी वस्तू म्हणजे बघा, नवीन फर्निचर वगैरे, फ्रीज, या गोष्टी मौनी अमावस्येला खरेदी करायच्या नाही. नवीन कपडे, नवीन कार, नवीन चप्पल वगैरे, पूजेचं काही साहित्य म्हणजे जसं अगरबत्ती, वाती वगैरे आपण घेत असतो पूजेसाठी, तूप वगैरे, या पूजेच्या गोष्टी, पूजेची थाळी, पूजेच्या गोष्टीसुद्धा या दिवशी खरेदी करायच्या नाही आहे. या सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही खरेदी केल्या तर आर्थिक संकट जे आहे ते तुमच्यावर येऊ शकतात. म्हणून या काही गोष्टींची तुम्हाला मौनी अमावस्येच्या दिवशी खरेदी करायची नाही आहे. तर बघा, ही अतिशय छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती, कारण ही वर्षातली पहिली अमावस्या आहे, मौनी अमावस्या आहे. म्हणून या काही गोष्टी तुमच्याकडून आवर्जून झाल्या पाहिजे, काही गोष्टी कटाक्षाने टाळल्या गेल्या पाहिजे, की जेणेकरून मग त्या दिवसाचं तुम्हाला संपूर्ण फळ मिळेल. तर ही मौनी अमावस्येची अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.